नमस्कार, मी डॉक्टर व्यंकट गुनाले, पिडियाट्रिशियन आणि न्यूरोनेटॉलॉजिस्ट, नवोदय चिल्ड्रन हॉस्पिटल, विरार ईस्ट आणि लिटल स्टार चाइल्ड क्लिनिक, विरार वेस्ट इथं प्रॅक्टिस करतो. तसेच मी महानगरपालिका वसई विरार शहर येथे पण कन्सल्टंट न्यूरोनेटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला सध्या असं जाणवतं, ओपीडीचे पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे येतात किंवा बच्चे घेऊन येतात पॅरेंट्स, त्यावेळेस बऱ्याच वेळेस अशी कंप्लेन असते, की आमचं बाळ खात नाही किंवा भूक लागत नाही बाळाला. असा एक प्रकार होतो. त्यावेळेस एक तज्ञ म्हणून आपलं एक असं मत आहे, की यामध्ये बऱ्याच वेळेस 3-4 प्रकारचे कारणं असतात. त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे बऱ्याच वेळेस एक कॉमन कारण आहे ते म्हणजे बाळ आजारी असणं. आता बाळाचा आजार 2 प्रकारचे. एक तर ॲक्यूट म्हणतो जे लगेच आजार होतो, एकदम व्हायरल त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन असतं, सर्दी खोकला असते त्यावेळेस किंवा लूज मोशन त्यावेळेस बाळ खाणं बंद करते. आणि दुसरा प्रकार म्हणजे क्रोनिक डिसीजेस. क्रोनिक डिसीज जसे की ट्युबरक्युलोसिस आहे किंवा टायफॉइड आहे. अशा आजारामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी भूक कमी होऊन जाते बाळाची, बरं का. त्यावेळेस आपल्याला तो प्लॅन म्हणजे त्यावेळेस त्या आजाराची प्रॉपर ट्रीटमेंट करणे आणि त्याबरोबर त्याचे जे डेफिसिट आहे किंवा मायक्रो न्यूट्रिएंट डेफिशियंट ज्यावेळेस आजारामध्ये बऱ्यापैकी कमी होते, त्यावेळेस आपल्याला मल्टीव्हिटॅमिन्स किंवा आहारामधून बऱ्यापैकीच आपल्याला न्यूट्रिएंट सप्लिमेंट द्यावं लागेल.